नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. नागपूर येथील साहित्य कला सेवा मंडळ व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दुसरे अन्य मराठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन नागपुरात थाटात पार पडले. दिनांक 17 व 18 फेब्रुवारीला संपन्न झालेल्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन लोकमान्य टिळक स्मृती सभागृह, कस्तुरबा भवन, बजाजनगर, नागपूर येथे करण्यात आले. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर मदन कुलकर्णी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रॉंगाज गोव्याचे अध्यक्ष दशरथ परब, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व दैनिक दिव्य वतनचे संस्थापक संपादक गोपाल कडूकर, पुष्पराज गावंडे, परशुराम खुणे, बबनराव सराटकर व साहित्य कला सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेश कुबडे, राजेंद्र बोकाडे, आशाताई पांडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. संमेलनात उद्घाटनानंतरचा पहिला परिसंवाद ललित साहित्यांचे अंतरंग या विषयावर रंगला. डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात तीर्थराज कामगती व शंखनाद न्यूज चॅनलचे संपादक सुनील कुहीकर यांनी प्रकाशझोत टाकला. कवी संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध या 2 दिवस साहित्य संमेलनात कार्यक्रम पार पडले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. उपस्थित सर्व मान्यवरांना मी साष्टांग नमस्कार करतो आपल्याला. आणि माझ्या भाषणासाठी तुम्ही तोपर्यंत थांबले आहात याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. अशी एकामागे एक कथामागे घेतली आणि त्याच्यामध्ये एका संमेलनात आम्ही लोकसाहित्य आणि लोकपरंपरा याचा संलग्न विषय असं घेऊन एक चांगली स्मरणिका आम्ही काढली. माझा नेहमी असा प्रयत्न राहिला की या संमेलनाच्या निमित्तानं अकॅडमिकही काही भाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. कारण इतर आपण लिहितो, आता मान्यवरांचे एवढे सुरुवातीला आदर आणि पत्रमित्र पाठवले लिहिलेले असतात की त्याच्यातून काय आपल्याला मिळते मला कधीच काही समजलं नाही. पहिल्यांदा आम्ही दुसरा प्रयत्न मित्र म्हणतात म्हणून केला, त्यानंतर मी तो रद्दच करून टाकला. म्हटलं अकॅडमिक काहीतरी टिकेल. उद्या जाऊन ती स्मरणिका लोकपरंपरा आणि मराठी साहित्य काय दिले लोकपरंपरेने आत्ता आपण सांगितलं. कुणाने जे सांगितलं काही बरोबरचं सांगितलेलं नाही. त्याचा उपयोग करून आजचं मराठी कथित नागर नाटक कसं समृद्ध करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न मराठी नागर नाटकांनी केलेला आहे. त्यातला एकच उल्लेख मला आता नेमका आठवणार नाही, पण जे आपल्याकडे दंडार चालतं या दंडाराची पूर्ण पार्श्वभूमी घेऊन खरं तर ते नाटक लिहिलं गेलेलं आहे. मला नेमकं आठवत नाही. सदर दैनिकात आपल्या सर्व साहित्यिक, सांस्कृतिक व सेवाभावी लोकांचा समावेश त्यात असणार आहे. विविध आपण सदर दैनिक दिव्यवतनमध्ये चालवणार आहोत. कृषी असेल, आरोग्य व विविध सदरांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील आणि विदर्भातील तसेच नागपुरातील खास करून विविध साहित्यिकांचे, लेखकांचे आपण सदर सुरू करणार आहोत. त्या संदर्भात भविष्यात आम्ही तशी माहिती देऊच. आवर्जून इथे आलात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. शेवटी या हायकू, विरूपिका व चारोळ्या या ओवी किंवा रुबाई यासारख्या नवख्या विषयावर या संमेलनात विशेष चर्चा होणार आहे अशी मनोकामना करतो. तसेच या दुसऱ्या अन्य मराठी राज्यस्तरीय साहित्य संमेलनात येणाऱ्या सर्व सारस्वतांचे पुन्हा एकदा स्वागताध्यक्ष म्हणून मनपूर्वक स्वागत करतो व बाहेरून आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करतो व मी माझे स्वागतपर भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ती पोर्तुगीज काळात ती स्थापन झाली होती. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रगांझा. मिनेझिस ब्रगांझा हे गोव्यातले एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते आणि ते ख्रिश्चन होते. ते असून सुद्धा राम मनोहर लोहियांना ते जेव्हा 1944 मध्ये पहिल्यांदा आले गोव्यात, तेव्हा नंतर 1946 मध्ये पहिला गोव्यातला स्वातंत्र्य लढा
लोहिया मैदान म्हणून मडगावला आहे, आत्ता त्याला लोहिया मैदान आहे नाव दिलं. त्यावेळी पोर्तुगीजांच्या विरुद्ध पहिलं बंड राम मनोहर लोहिया आणि मेनेझेस ब्रागांझा याने असा त्याचा इतिहास आहे. त्या थोर पुरुषाचं नाव ज्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे त्या संस्थेला आहे. आणि आता या संस्थेचा जसा उद्देश आहे कला संस्कृती जपणे. त्यांना आश्चर्य म्हटलं की एवढी झाडीपट्टी बाजूला आहे. हो सर बोलले पूर्व विदर्भ आहे आमचा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हा पूर्व विदर्भामध्ये ही झाडीपट्टी रंगभूमी आहे. त्याला फार मोठी परंपरा आहे. भावेच्या काळापासून जी रंगभूमी होती त्या काळापासून आमची रंगभूमी जिवंत आहे, ती ठेवण्याचं काम केलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल बरं सर, आमच्या झाडीपट्टीत दरवर्षी जवळपास 70-80 कोटीची उलाढाल होती. एका गावात 4 नाटकं असतातच. परवा एक नाटक आहे कुरुड गाव आहे आमचं सर, त्या परंपरेच्या गावात 12 नाटकं एका दिवशी होतात. कोरोनामुळे कमी झाला, आता यावर्षी बंद होती पण आता सुरू झालं नाही. त्या गावात मोहल्लाबाईच कंपनी आहे, कुरुड मोहल्ला, पारधी मोहल्ला असे मोहल्लाबाई नाटकं होतात. आणि त्या गावाची परंपरा अशी आहे शंकरपट, आणि दिवसा त्या गावात कोणी या कुठलाही पाहुणा कोणाच्या घरी जेवा. वेगवेगळ्या प्रकारच्या महाकाव्यांचा समावेश या ललित साहित्यामध्ये होतो. ज्ञानेश्वरी ही ललित साहित्यातली एक सर्वांग सुंदर अशी कलाकृती आहे असं म्हटलं पाहिजे. लक्षात घ्या, तोपर्यंत म्हणजे भगवंतांनी सांगितलेली गीता तोपर्यंत त्यावेळच्या समाज रचनेमुळे, त्याच्या भाषेमुळे समाजातल्या एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित राहिलेली, त्यांच्यापुरतीच ती केंद्रित राहिलेली भगवद्गीता ज्ञानेश्वरांनी त्यावेळच्या मराठी भाषेमध्ये, त्यावेळच्या सर्वसामान्य मराठी माणसाला किंवा एकूणच जगताला कळेल अशा भाषेत, कळेल अशी उदाहरणं देत, समजेल अशा उपमा देत हीच गीता विस्तृत केली. आणि या ज्ञानेश्वरीमधलं सगळ्यात शेवटी त्यांनी केलेलं संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची कल्पना जी आहे खरंच अद्भुत आहे, विलक्षण आहे. जे भाषेचं सौंदर्य ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत वापरलेलं आहे, ज्या उपमा वापरलेल्या आहेत, जी उदाहरणं वापरली आहेत, मला असं वाटतं की सगळंच सुंदर विलक्षण असं ते आहे. साहित्य कला सेवा मंडळ व महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे अन्य मराठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आज लोकमान्य टिळक स्मृती सभागृह कस्तुरबा नगर इथे याचं उद्घाटन झालेलं आहे. द्विदिवसीय हे संमेलन आहे. या संमेलनामध्ये विविध परिसंवाद, त्याचप्रमाणे निमंत्रिताचे कवी संमेलन, उपस्थितांचे कवी संमेलन व विविध परिसंवाद ठेवलेले आहे. बऱ्याच मागील काही दिवसापासून साहित्य कला सेवा मंडळ तसेच दैनिक दिव्यवतन यांच्या प्रयासाने हे संमेलन आयोजित झाले. बऱ्याच महानुभावांचे सहकार्य लाभले. निश्चितच महाराष्ट्राला साहित्याची मोठी परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्राप्रमाणे विदर्भ तसेच नागपूरमध्ये विविध संस्था साहित्य क्षेत्रात कार्य करत असतात. त्यात साहित्य कला सेवा मंडळसुद्धा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो. आणि दैनिक दिव्यवतन या वृत्तपत्राच्या मुख्य संपादक नात्याने मी नेहमीच साहित्य क्षेत्रात विविध साहित्य ज्या संघटना आहेत त्या संघटनेंना साहित्य क्षेत्रात कार्य करण्यास सहकार्य व्हावे म्हणून मी सुद्धा त्यात खारीचा वाटा उचलतो. निश्चितच साहित्य कलाकृती समाजाचा आरसा आहे, समाजाचं दर्पण आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्रसुद्धा समाजाचं दर्पण आहे, आरसा आहे. समाजामध्ये ज्या विविध गोष्टी प्रतिबिंबित होत असतात त्या प्रतिबिंबित होण्यासाठी माध्यमं लागतं. आणि मागील 8-9 वर्षापासून विदर्भ वतनच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करत आलेलो आहोत. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला.
पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557.